श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव वसई या मठाचे संस्थापक अध्यक्ष स्वामी भक्त श्री संदीपदादा म्हात्रे यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा 22 डिसेंबर रोजी हबप जयवंत महाराज बोधले पंढरपूर, स्वामी गोविंददेव गिरी महाराज पुणे, श्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. धन्य दिवसाची डोळ्याला धला आनंद देखीला धनिवरी, सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला, नाम आठविता रूपे प्रगट पाई झाला. पवित्र भूमी भुईगाव, स्वामी समर्थ महाराज मठ या पवित्र भूमीमध्ये स्वामी भक्त आदरणीय श्रद्धेय श्री संदीपदादा म्हात्रे यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने व्यासपीठावर काही काळापूर्वी उपस्थित असणारे परमश्रद्धेय वेदमूर्ती गुरुवर्य गणेश शास्त्री द्रविड गुरुजी ज्यांच्या शुभ हस्ते हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला, ते परमादरणीय श्रद्धेय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, गोव्याचे परमादरणीय श्रद्धेय आपटे गुरुजी, आत्ता ज्यांचं मनोगत आपण गंगोत्रीहून इथं उपस्थित असणारे पूज्यश्री अद्वैतानंद गिरीजी महाराज, हैदराबादहून इथं उपस्थित असणारे पूज्यश्री गुरुजी धनंजय शास्त्री इथं उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे की ज्या स्वामी समर्थ मठाची स्थापना या भुईगावमध्ये आहे, ते स्वामी समर्थांचं मूळ स्थान हे पंढरपूरहून अगद्या काही अवधीवर किंवा काहीच अंतरावर आहे. अक्कटकोट स्वामी समर्थांचं इथं अवतरण किंवा त्यांच्या अधिष्ठानाची इथं स्थापना आणि त्याच्या पुढं जवळजवळ गेली 2008 पासून आत्तापर्यंतचा हा अनुष्ठानाचा सुरू असलेला प्रवास. आपल्याकडे एक प्रक्रिया अशी सांगितली जाते, माणसाच्या जीवनात अधिष्ठान असावं, अधिष्ठानापुढे अनुष्ठान असावं, अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं, अनुसंधानामध्ये अनुराग असावा, मग अनुभवाची निर्मिती होत असते. त्यामुळे अनुभवाच्या निर्मितीकरिता अधिष्ठानाची गरज आहे. नामदारांचं एक वचन असं आहे, अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत नृत्य रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नामामने केशव कृपाळू का. आणि म्हणून एक अनुभूती येण्याकरिता एका अधिष्ठानाची आवश्यकता असते. आदरणीय संदीपदादांनी स्वामी समर्थ मठाची निर्मिती करून आपल्या वसई भागालाच एक स्वामी समर्थांचं अधिष्ठान प्राप्त करून दिलंय असं म्हणायला हरकत नाही. आज या मठामध्ये दादांचा षष्टब्दी पूर्ती याचा अर्थ अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने आपण एकत्रित आहोत. जन्मदिनाच्या संबंधाने पूज्य श्री स्वामी गोविंददेव गिरीजींनी खूप चांगल्या पद्धतीच्या भावना आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. गुरुजींनी फार गोड त्याच्याबद्दल माहिती दिली. धनंजय शास्त्री बोलून गेले की जन्मदिनाला शक्यतो आम्ही उपस्थित न राहणारी मंडळी इथं उपस्थित आहोत, अशा भावनाही ते व्यक्त करून गेले. जन्मदिन या शब्दाचा अर्थ काय असतो, ज्याला आपल्याकडे सोप्या भाषेमध्ये वाढदिवस म्हटलं जातं, म्हणजे तरी नेमकं काय असतं. मला असं वाटतं की जन्मदिन या शब्दाचा अर्थ दादा असा आहे, जिथं भूतकाळाचं स्मरण आहे, वर्तमानाची जाणीव आहे आणि भविष्याचं चिंतन आहे, या 3 गोष्टी एकत्रित येणं याचं नाव जन्मदिन आहे. आणि तो जन्मदिन आज आपला साजरा होतोय. म्हणजे आज या सगळ्या महनीय व्यक्तींनी आपल्याला जन्मदिनाच्या निमित्ताने इथे येऊन शुभमंगल किंवा शुभ कामना आपल्याबद्दल व्यक्त करणं. तुकाराम महाराजांचा एक अभंग मला डोळ्यासमोर येतोय. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी खूप गोड भाषा वापरली आहे. आपण गाथ्यामध्ये जाऊन तो अभंग पहा. मला वाटतं ती भावना आज दादा आपल्या अंतःकरणात आहे. तो अभंग असा आहे, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. मला वाटतं या भावनेमध्ये आपण आहात. आणि मग हा सगळा प्रवास आपल्या जीवनाचा होत असताना स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे भक्ती या तत्वाला धरून आपला हा प्रवास सुरू झालेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भगवत प्राप्तीचे काही मार्ग सांगितले. संत निळोबारांनी एके ठिकाणी एक वचन असं दिलंय, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्या मार्गाचा विचार 4 पद्धतीने केला जातो.
एक कर्म नावाचा मार्ग आहे, दुसरा ज्ञान नावाचा मार्ग आहे, तिसरा योग नावाचा मार्ग आहे आणि चौथा भक्ती नावाचा मार्ग आहे. बऱ्याच वेळेला हे चारही मार्ग जरी आमच्या डोळ्यासमोर असले तरी तुमच्या माझ्यासारख्या साधकावस्थेमध्ये असलेल्या मनुष्याला प्रश्न पडतो की यातल्या नेमकी कोणत्या मार्गाने आपण जावं. कर्म नावाच्या मार्गाने जावं, ज्ञान नावाच्या मार्गाने जावं, योग नावाच्या मार्गाने जावं का भक्ती नावाच्या मार्गाने जावं. असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला आणखीन एक त्याच्यामधली भावना तयार होत असते की देवापर्यंत घेऊन जाणारा याच्यातला जवळचा मार्ग कोणता आहे. कर्माचा मार्ग जवळचा आहे का, ज्ञानाचा मार्ग जवळचा आहे का, योगाचा मार्ग जवळचा आहे का, भक्तीचा मार्ग जवळचा आहे. याचं कारण असं असतं की आपल्याला जवळचा मार्ग हवा असतो. बऱ्याच वेळेला आम्हाला प्रवास करताना फार अनुभव येतात. म्हणजे बऱ्याचदा काही मंडळी आम्हाला कीर्तनाची प्रवचनाची तारीख देतात आणि मग ते आम्हाला वाट पाहत असतात. आम्ही गाडी घेऊन निघालेलो असतो आणि मग ते आम्हाला फोन करत असतात, महाराज कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात. गुरुजी, माझा अनुभव असा आहे की आपण जाईपर्यंत माणसं फार फोन करतात. आपण त्या गावाला जाईपर्यंत माणसं फार फोन करतात, कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात असे पुष्कळ फोन करतात. पण त्याच्या पुढचा अनुभव असा आहे की एकदा कीर्तन करून गेल्यानंतर महाराज गेले का गेले हे बघायलाही कुणी आम्हाला फोन करत नाही. नंतर कुणी आम्हाला संपर्क करत नाही, महाराज पोहोचलात का व्यवस्थित वगैरे असं करत नाही. पण येईपर्यंत मात्र पुष्कळ आम्हाला फोन करतात. मी त्या माणसाचा फोन येत होता की महाराज कुठपर्यंत आलात. मी म्हटलं एका चौकामध्ये आहे, पण इथं 4 रस्ते दिसत आहेत. सरळ एक आहे, पाठीमागे एक आहे, उजव्या बाजूला एक आहे, डाव्या बाजूला एक आहे. मला तुमच्या गावाला यायचंय पण कोणत्या रस्त्याने येऊ. त्या माणसाने मला व्यवस्थित उत्तर द्यावं ना. त्या माणसाने सांगितलं, महाराज या कोणत्याही रस्त्याने आमच्याच गावात येते. हा काही उत्तर आहे का हे. मी त्यांना म्हटलं, अहो फार उशीर झालाय, मला जवळचा मार्ग सांगा. माझा मुद्दा इथं आहे, मला जवळचा मार्ग सांगा. मला आता उशीर झालेला आहे, मला जवळचा मार्ग सांगा. जसा जवळचा मार्ग सांगा असं मी विचारतो तसं मला वाटतं की भगवत प्राप्तीपर्यंत जाण्याकरिता कर्म, ज्ञान, योग आणि भक्ती हे 4ही मार्ग सांगितलेले असले तरी तुमच्या माझ्या मनामध्ये प्रश्न आहे याच्यातला जवळचा मार्ग कोणता आहे. आणि मग याच्याकरिता एक अभंग मी सांगून पुढे जाईल. तो अभंग असा आहे, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोडी आनंदे, ध्वजाकुंचे गरुड टके, शृंगारनिके करुनिया. आणि शेवटचं चरण असं आहे, तुका म्हणे हेची नीट, जवळी वाट वैकुंठा. जवळी वाट वैकुंठा. वैकुंठ या शब्दाचा अर्थ परमात्मा. कारण ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये आम्हाला सांगतात, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. त्यामुळे हरी नावाच्या वैकुंठाला जवळची वाट, वाचे गाऊ विठ्ठल याचा अर्थ भक्ती ही जवळची वाट आहे असं आम्हाला संत वाङ्मय सांगतात. मुक्ती दिली की विषय संपला, पण भक्ती दिली की देवाला त्याच्यात अडकावं लागतंय. त्यामुळे भगवान भक्ती देताना मात्र पूर्णतः तपासून देतात. आणि म्हणून मुक्तीपेक्षा सुद्धा भक्ती श्रेष्ठ. तुकोबारांचे शब्द तुमच्या कानावर नेहमीचे आहेत, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. काय शब्द आहेत तुकोबारांचे. याचा अर्थ की भक्ती इतकी विलक्षण अशा पद्धतीचे आहेत. 6 पद्धतीचा विचार आपल्याकडे उत्तरेकडे जे जे ग्रंथ होऊन जातात त्याच्यामध्ये उज्ज्वल निर्मणी असेल, भक्ती रसामृत सिंधू असेल, भक्ती रसायन असेल, या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करत असताना भक्तीचा विचार 6 पद्धतीने केला. मला विस्तार करणे इतकी जरी वेळ माझ्याकडे नसली तरी क्लेशनाशिनी, शुभदायिनी, सुदुर्लभा, मोक्ष लघुता कृत, सांद्रानंद विशेषात्मकता आणि श्रीकृष्ण आकर्षणीच असा 6 पद्धतीने भक्तीचा विचार केलाय. त्याच्यात मोक्ष लघुता कृत म्हणजे मोक्षाला सुद्धा लहान करण्याचं सामर्थ्य जिच्यात आहे. आज स्वामी समर्थांच्या या पुण्यभूमीमध्ये संदीप दादांचा जन्मदिन किंवा अभिष्ट चिंतन करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नामदेव यांचा एक अभंग आहे, तो अभंग सांगून त्याची भूमिका सांगून मी थांबणार आहे. नामदेव सांगतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नको कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. नामदेव यांच्या या पसायदान, मी नामदेव यांच्या या अभंगाला पसायदानच म्हणेल. संप्रदायामध्ये म्हटलं जातं जसं ज्ञानोबारांचं पसायदान आहे तसा हा नामदेव यांचा अभंग म्हणजे एक पसायदान आहे. या पसायदानाने मी भक्त यांच्याकरिता ही प्रार्थना करेल की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. अशी माणसं अकल्प आयुष्य या मंडळींना मिळावं. कारण या मंडळींचं असणं खूप काही करून देण्यासारखं आहे.
कर्म आणि कर्माच्या पाठीमागटली भावना या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे कर्म आणि त्या कर्माच्या पाठीमागटली चांगली भावना ही माणसाला चांगल्या पदापर्यंत घेऊन जात असते. एका शुद्ध भावनेने संदीप दादांनी केलेले हे जे कार्य आहे ते अत्यंत कौतुकास्पद अशा पद्धतीचं आहे. या वसई परिसराला फार मोठा इतिहास आहे. ऐतिहासिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही अंगाने हा परिसर अत्यंत महत्वाचा आहे. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचे पाय ज्या भूमीला लागलेले आहेत अशी अत्यंत पवित्र भूमी आहे. मी तुकोबारांच्या शब्दात म्हणेल, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. इथली माती जरी आपल्या कपाळाला लागली तरी वासनेचे बीज जळून जाय. या स्थितीमध्ये आपण सगळी मंडळी आहात. आज स्वामी समर्थ मठामध्ये आपण सगळी एकत्रित येत असताना आपल्या मनामध्ये एक सदृढता निर्माण व्हावी, आमच्या मनाची चंचलता निघून जावी आणि मन गुणातीत होऊन व्यापक अवस्थेमध्ये आपल्या जीवनाच्या सगळ्या कक्षा रुंदाव्यात अशा पद्धतीची भावना व्यक्त करत असताना संदीप दादांना अभिष्ट चिंतन मी ज्या परंपरेतून आलेलो आहे, खरं तर या व्यासपीठावर बसणं एवढा माझा अधिकार नाही. मी अजिबात मोठा नाही, हा मोठा आहे पण मोठा नाही, हे दोन्ही लक्षात घ्या. म्हणजे मी शरीराने मोठा असेल पण माझ्या कार्याने, माझ्या अधिकाराने, माझ्या विद्वत्तेने मी अजिबात मोठा नाही. आज एवढी मोठी मंडळी, मला तर मी म्हणेल माझं भाग्य आहे की या सगळ्या मंडळींना आज स्वामीजींबरोबर अनेकदा वाटायचं की स्वामीजींबरोबर थोडं बोलावं, पण आज जवळजवळ 3-3.5 तास स्वामीजींच्या जवळ बसायला मिळालं, त्यांच्याशी काही चर्चा करता आल्या. आज गुरुजींचं दर्शन झालं. मला वाटतं की आज वसईकर खऱ्या अर्थाची दिवाळी तुमची आज झाली आहे असं म्हणा, लक्षात घ्या. कारण अशी मंडळी इथं येणं आणि त्यांचं दर्शन होणं हे सुद्धा महत्भाग्य अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे आज फक्त मला एवढंच माहिती आहे, मी दादांना म्हणत होतो की एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मी खरं तर श्रोत्यामध्ये उपस्थित राहील, पण ते म्हटले नाही, तुमच्या हस्ते ग्रंथाचं प्रकाशन करायचं आहे, संदीप दादांचा सत्कार करायचा आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की अशा एका स्वामी भक्ताचा सत्कार करून आज आमचे हात खऱ्या अर्थाने शुभ झाले एवढंच मी म्हणेल. आमच्या शुभ हस्ते म्हणण्यापेक्षा यांचा सत्कार करून आमचे हात शुभ झाले असंच मी म्हणेल. त्यामुळे आज ही संधी मिळाली म्हणा आणि आज इथं सेवा करण्याची संधी मिळाली म्हणा. स्वामी समर्थांच्या चरणी, गुरु दत्तात्रेयांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी पूज्य श्री अद्वैतानंद गिरीजी महाराज आज उत्तरेतून इथं उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी आणि या समस्त व्यासपीठाच्या चरणी नमस्कार करतो. पुन्हा एकदा संदीप दादांना अभिष्ट चिंतन करतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.